अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती, तैसेच निष्काम भक्ताप्रती कविल प्राप्ती होत असे. अक्कलकोट माझारी राजप्पा मोदे यांचे घरी, बेसेला समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी, ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणून बाहेरी, मांडा म्हणती एके हारी, दोघांसी बसवणी दोहांवरी, तिसरीवरी बेसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज, उभयंतासी वाटले चोज, साहेबांनी प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्य मुख्य करुनी, उत्तर दिले तया लागोनी, आम्ही कर्दळी वनातून प्रथारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगर देखिले अपूर्व, बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालेचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन, नाना तीर्थे हिंडून हरिद्वारा प्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थ समग्र, 80 हजारो हजार नगरे आम्ही देखली. मग तेथून सहज गती, पातलो गोदाटका प्रती, जी महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळ पाहिले परम पावन, काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊनी मंगळवेढ्यास बहुत केला वास, मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर, रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वच्छेने, अक्कलकोटा प्रती येणे तेथून या जाहले. ते पासून या नगरात आनंदे आहो नांदत, ऐसे आमचे सकल वृत्त असो मुळापासून. 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजे येती, परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यासी न जाहली. दर्शना येता साधू दिगंबर, लीला विग्रही येती वर्य, कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांसी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आनंद भक्त परिसोत द्वितीयोध्याय गौडः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोध्याय. श्रीरस्तु शुभं भवतु.